आज आपण वॉरन बफे या पुस्तकाचं परीक्षण बघणार आहोत. लेखक आहेत डॉक्टर गिरीश वालावलकर, जे शास्त्रज्ञ, कॉर्पोरेट अधिकारी, लेखक आणि वक्ते आहेत. प्रकाशन आहे माय मिरर पब्लिशिंग हाऊस. वॉरन बफे या पुस्तकामध्ये वॉरन बफे यांचा जीवन प्रवास उलगडलेला आहे. तसेच शेअर बाजारासंबंधी त्यांचे जे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यांनी कशा पद्धतीने आपला शेअर बाजाराचा प्रवास केलेला आहे, यासंबंधी छान छान क्लुप्त्या त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. शेअर बाजार म्हटलं की समोर येणारं नाव म्हणजे वॉरन बफे. वॉरन बफे यांचं आयुष्य म्हणजे पैसे कसे मिळवावेत, कसे टिकवावेत आणि कसे वाढवावेत याचा आदर्श वस्तुपाठच आहे. त्यांचा हा जीवन प्रवास अत्यंत वेगवान आणि रोमांचक असा आहे. वॉरन बफे यांच्या मते शेअर बाजार म्हणजे केवळ नफा मिळवणे नसून तो एक दीर्घकालीन संयमाचा खेळ आहे आणि हाच एक गुंतवणुकीचा मंत्र देखील आहे. ज्या कंपनीच्या व्यवसायाचे स्वरूप तुम्हाला सहज समजते अशाच कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत. ज्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत तिथे पैसे गुंतवणे धोक्याचे आहे. हे त्याने व्यवसाय निवडीचं कौशल्य वापरलेलं आहे. मार्जिन ऑफ सेफ्टी या अंतर्गत शेअर्स त्यांच्या मूळ मूल्यांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असतील तरच ते विकत घ्यावेत. यामुळे काय होतं तर गुंतवणुकीतील धोका कमी होतो. छोट्या रकमेतून मोठी संपत्ती कशी निर्माण करता येते हे बफे यांच्या उदाहरणावरून पुस्तकात स्पष्ट केले आहे. त्यातही वेळ हा गुंतवणुकीत सर्वात मोठा मित्र असतो. बफे यांच्या जीवनाला अत्यंत साधेपणाची झालर होती. तसेच त्यांच्या आयुष्यामध्ये खूप छान पद्धतीने शिस्त होती. गुंतवणूक करताना भावनिक न होता शिस्तबद्ध पद्धतीने निर्णय घेणे आवश्यक असते. बाजारात जेव्हा घबराट असते तेव्हा शांत राहणे उचित असते. तेव्हा संधी शोधणे हे यशस्वी गुंतवणुकीदाराचे लक्षण आहे. 14व्या वर्षी आयकर भरणारा असा हा एकमेव वॉरन बफे आहे. त्यांनी लहानपणीच आपल्या वयाच्या 35व्या वर्षी मिलेनियर व्हायचं, करोडपती होण्याचं ध्येय बाळगलं होतं आणि ते ध्येय त्यांनी अवघ्या 32व्या वर्षीच पूर्ण केलं. आजही पहिल्या 5 श्रीमंतांमध्ये वॉरन बफे यांचं स्थान आहे. वॉरन बफे यांचे सिद्धांत, गुंतवणुकीचे तंत्रज्ञान सर्व जगाला ज्ञात आहेत. शेअर्समध्ये नेमकं मूल्यमापन कसं करावं, शेअर्स बाजारामध्ये मंदी असतानाही नफा कसा कमवावं याचं शास्त्रशुद्ध पद्धतीने विश्लेषण या पुस्तकामध्ये केलेलं आहे. वॉरन बफे यांचा जन्म 30 ऑगस्ट 1930 रोजी ओमाहा, नेब्रास्का, अमेरिका येथे झाला. गुंतवणुकीची सुरुवात त्यांनी वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी आपला पहिला शेअर खरेदी केला होता. त्यांनी कोलंबिया बिझनेस स्कूलमधून पदवी घेतली, जिथे त्यांनी बेंजामिन ग्रॅहम यांच्याकडून गुंतवणुकीचे धडे घेतले. बेंजामिन ग्रॅहम हे त्यांचे गुरु होते. जगातील सर्वात यशस्वी गुंतवणुकीदार म्हणून बफे यांना मानलं जातं आणि प्रेमाने त्यांना ओमाहाचा जादूगार, ओरॅकल ऑफ ओमाहा असे म्हटलं जातं. लॉ ऑफ अट्रॅक्शन हा नियम घालून घेतलेला हा अवलिया असा आहे. त्यांचे वडील हार्वर्ड बफे हे राजकारणामध्ये सक्रिय होते, संसद सदस्य होते. बफे यांची राहणी सुद्धा उच्च विचारसरणी आणि साधी राहणी अशी होती. जिथे आवश्यक वाटेल तिथेच खर्च करणारे असे पसंत करत होते ते. जेवणामध्ये सुद्धा साधं जेवण असायचं त्यांचं. उकडलेले बटाटे आणि मटण खाणारे असे ते होते. वॉरन बफे यांच्या सिद्धांतांना, तंत्रज्ञानाला अनेक अंग आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या असंख्य समभागांपैकी स्वतःच्या गुंतवणुकीच्या क्षमतेनुसार योग्य ते समभाग विकत घेऊन बाजारामधील समभागांमधून स्वतःसाठी सुयोग्य पोर्टफोलिओ
म्हणजे समभागांचा संग्रह बनवणे हे वॉरन बफेंच्या त्या तंत्रज्ञानाचं पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं अंग आहे. अशा अनेक पैलूंचा उलगडा आपल्याला या पुस्तकामध्ये होतो आणि आपल्याला जर आपला पैसा गुंतवणूक करायची असेल तर आपण असे पुस्तकं खरंच वाचले पाहिजेत आणि अत्यंत छान अशा पद्धतीने आपल्याला डॉक्टर गिरीश वालावलकर यांनी या पुस्तकातून खूप छान पद्धतीने शास्त्रशुद्ध अशी माहिती दिलेली आहे. तरी सर्वांनी वॉरन बफे हे पुस्तक नक्की वाचा. धन्यवाद.